नमस्कार मित्रांनो, माझं नाव युवराज चंद्रकांत लिंबोळे. मी प्रॉपर सोलापूरचा आहे. पुण्यामध्ये मागील 12 वर्षापासून मी इथंच राहतो. तर माझा हा व्हिडिओ काढण्याचा मेन उद्देश असा आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये 2024च्या ज्या निवडणुका होणार आहेत, लोकसभा, विधानसभा, नगरसेवक, या तिन्ही निवडणुकांमध्ये मी उतरणार आहे. तर या निवडणुकांमध्ये उतरण्याचा माझा मेन उद्देश हा आहे की सध्या नागरिकांची जी परिस्थिती आहे, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या नागरिकांना त्यांची गैरसोय, त्यांची जी काही फसवणूक, त्यांचे जे काही अत्याचार, भेदभाव आणि असे काही समस्या आहेत की जे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री त्यांच्याकडे ताकद आहे की ती एका दिवसामध्ये ते कमी करू शकतात किंवा ते पूर्णपणे नष्ट करू शकतात समस्यांना. पण ते समस्या नष्ट करण्यासाठी त्यांना 70-80 वर्ष झाले तरीसुद्धा ते काय करू शकले नाही. ठीक आहे. तर माझा निवडणूक लढण्याचा मेन उद्देश हा आहे की नागरिकांना वोटिंग करण्यासोबत वोट वापस घेण्याची ताकद पण त्यांना भेटावी, म्हणून मी या निवडणुकांमध्ये उतरलो आहे. म्हणजे आता सध्या भारतामध्ये नागरिकांकडे फक्त वोटिंग करण्याची पॉवर आहे. त्यांना अशी पण पॉवर असली पाहिजे की निवडलेल्या एखाद्या उमेदवाराला त्याच्या कार्यकालामध्ये कधीही वापस घेण्याची ताकद त्या नागरिकांना असावी. आणि ही ताकद जेव्हा नागरिकांना भेटेल त्यावेळेस भारतामध्ये खऱ्या लोकशाहीची स्थापना होईल, असं माझं वैयक्तिक अभ्यास आहे आणि माझं मत पण आहे. आणि खूप असे भारतातले चांगले अभ्यासू लोक आहेत की त्यांचं म्हणणं पण असं असतं की लोकतंत्रामध्ये सर्वोच्च सत्ता ही मतदारांची, नागरिकांची असते. त्या देशातल्या मूळ निवासी नागरिकांची सत्ता ही लोकतंत्रामध्ये सर्वोच्च असते. तर त्यांचा आवाज, त्यांचं म्हणणं, त्यांचं जे काही मत मांडण्याची जी प्रक्रिया असते ते आपल्या भारतामध्ये सध्या नाही आहे. तुम्ही अमेरिका बघू शकता, ब्रिटन बघू शकता, फ्रान्स बघू शकता, जर्मनी, असे खूप काही पाश्चिमात्य देश आहेत. त्याच्यामध्ये त्या लोकांकडे तिथल्या निवडलेल्या अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना तिथले स्थानिक नागरिक त्यांना कधी पण बदलू शकतात. तर ह्याच्यामुळं तिथले मंत्री त्या लोकांना तिथल्या मंत्र्यांना ते लोक कंट्रोल करतात. ही गोष्ट मला माहीत नव्हती. आता तुम्ही बघताय की आजकाल जे काही शाळेत चाललेलं आहे, आजूबाजूला चाललेलं आहे, ते एक जसं मेंढरांना एका टेम्पोमध्ये भरतात आणि ते मेंढरं एकमेकांचं बघून त्या टेम्पोमध्ये चढतात आणि निघून जातात, त्यासारखं आपली परिस्थिती बनलेली आहे. पण ह्याचा कुठं आपल्याला काही बदल दिसला नाही की लोकांच्या विचारसरणीमध्ये, त्या विचारधारेमध्ये कुठं ना कुठं ती खंड पडला पाहिजे. आणि ते खंड पाडण्यासाठी लोकांच्या समोर जे काही घटना येतात, जे काही न्यूज येतात, जे काही बातम्या येतात, त्या बातम्यांमध्ये असं कुठं उल्लेख नाही की बाबा बाहेरच्या देशांची एवढी प्रगती कशामुळे झाली, भारतच का मागे पडला, भारतामधली जी संस्कृती होती, जे काही शिक्षण होतं ते एवढं मागे का पडलं. त्याचं मुख्य कारण हाच आहे की इथल्या लोकांना फक्त दर 5 वर्षाला किंवा 3 वर्षाला त्यांना तिथने निवडून देण्याच्या अधिकारांपर्यंतच त्यांना मर्यादित ठेवलेलं आहे. तर आमचा मेन मुद्दा हाच आहे की लोकांना निर्णय घेण्याची शक्ती पण असली पाहिजे. आणि लोकांची निर्णय घेण्याची शक्ती कधी येईल, जेव्हा संविधानामध्ये किंवा अधिकारिक असं काही आपल्याकडे एक कायदा असला पाहिजे. त्या कायद्यामार्फत तुम्ही निवडलेल्या उमेदवाराला, मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, बाकीचा कोणीही जिल्हा लेवलचा अधिकारी किंवा कुठल्याही लेवलचा उच्च पदाचा काम करणारा जो काही शासक वर्ग असतो त्याला निवडून त्यांच्या कार्यकालामध्ये कधी पण वापस त्यांना बदलून तो चांगला काम करत नाही आहे किंवा भ्रष्ट काम करतो आहे हे समजताच त्याला त्याच क्षणी बदलण्याची ताकद नागरिकांकडे पाहिजे. तर ही प्रणाली म्हणजे काय, त्याला आम्ही नाव दिलं आहे वोट वापसी पासबुक. तर वोट वापसी पासबुक साधारणतः ही अशी आहे. आता हे फ्रंट कॅमेरा. तर वोट वापसी पासबुक तुम्ही पाहिलं आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवतो. ते लिंकवर तुम्ही जावा. वोट वापसी पासबुक आम्ही जो प्रस्ताव केलेला आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा, विचार करा, चिंतन करा
आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही आम्हाला विचारू शकता, किंवा आठवड्यातून आम्ही कमीत कमी 2 वेळा तरी ऑनलाईन मीटिंग घेतो. त्या मीटिंगमध्ये तुम्ही उपस्थित व्हा. चाललेल्या जे काही आपल्या आजूबाजूला प्रॉब्लेम्स आहेत, जे समस्या आहेत, त्याचं समाधान करण्यासाठी आम्ही जे काही कायदे मांडले आहेत तोच एक मार्ग आहे. तुम्ही धरणे आंदोलन करा, रॅली काढा, प्रदर्शन करा, त्याच्याने काय होणार नाही. प्रदर्शन करणं, रॅली काढणं, सत्याग्रहाला बसणं, हे मार्ग आता तो जमाना गेला. त्या आता हा जो ॲक्च्युली हा मुद्दा वेगळा होईल की मी धरणे रॅली काढण्याचा जो काय कोण किंग आहे त्याच्याबद्दल मी आता बोलण्याची माझी इच्छा नाही आहे. त्याने मी या व्हिडिओमध्ये तर नाही बोलू शकत, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर माझा मेन उद्देश हाच आहे की वोट वापसी पासबुक, ज्युरी सिस्टम, जनमत संग्रह, त्यासोबत ही जी अधिकारिक शक्ती आहे, जोपर्यंत नागरिकांना भेटत नाही तोपर्यंत भारतामध्ये नवीन नवीन प्रॉब्लेम्स, नवीन नवीन समस्या येत राहणार. कोण ना कोण त्या समस्यांचे खूप असे चांगले चांगले जे काही लोक जे काही चांगले लोक आहेत ते बळी पडतात. ते चांगल्या लोकांना बळी पडतात आणि त्या चांगल्या लोकांचं आपण रक्षण नाही करू शकत. त्याच्यामुळे आपली भारताची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. आपल्या त्या समाजाचा जो काही मेन माणूस असतो तो आपल्या समाजातून निघून जातो. त्याच्यामुळे बाकीची लोकं पण त्याला खचतात, घाबरतात आणि ते पुढे येण्यासाठी पुढाकार घेऊ शकत नाहीत. तर अशा मेंटॅलिटीच्या जे काही चेन रिॲक्शन बनलेले आहेत ते आपल्याला कुठं ना कुठं थांबवायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही हे विकेंद्रित जन आंदोलन उभं करण्यासाठी राईट टू रिकॉल पार्टीद्वारे प्रस्तावित केलेले जेवढे काही कायदे आहेत त्याचं आम्ही समर्थन करतो. त्याचा आम्ही पूर्णपणे अभ्यास पण केला आहे. भारताच्या घटनेला कुठेही धक्का न लागता हे कायदे आम्ही मांडलेले आहेत आणि हे कायदे प्रस्तावित आहेत. हा कायदा आपल्याला भारतामध्ये लागू करायचा आहे. ते लागू करण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे इतकी ताकद आहे की ते कोणत्याही क्षणी कसं पण ते राज्यपत्रामध्ये छापू शकतात. आम्ही दर महिन्याच्या 5 तारखेला पत्र का पाठवतो? कारण आमच्या पत्र पाठवण्यामागचा उद्देश हाच असतो की मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आमचं कायद्यांचं मागणी आम्ही जे करतोय ते त्यांनी पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल आम्हाला त्यांनी उत्तर तरी दिलं पाहिजे. ते देत नाहीत ते दुसरी गोष्ट आहे. त्यांच्या मागे काहीतरी प्रॉब्लेम असतील, त्यांच्यामार्फत ते कोणाच तरी कठपुतली असतील, त्यांना कोणतरी कंट्रोल करत असतील, त्यामुळे त्यांना ते निर्णय घेता येऊ शकत नाही. पण ॲटलिस्ट त्यांनी लोकांना पेड मीडियाद्वारे त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्यांनी प्रश्न मांडला पाहिजे की बाबा लोकशाहीमध्ये नागरिकांची सत्ता ही सर्वोच्च सत्ता असते, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. फालतूगिरी तुम्ही करताय, टाईमपास करताय, ह्यांनी काय बोललं, त्यांनी काय बोललं, ह्याच्यावरच तुमचं पूर्ण दिवस जातो, महिना जातो आणि इलेक्शन येतात. इलेक्शनमध्ये तुमचे घोषणापत्र येतात. घोषणापत्रामध्ये तुमचे फक्त नारेबाजी असते. आम्ही गरिबी कमी करू, तुम्हाला सबसिडी देऊ, आम्ही महिलांना आरक्षण देऊ, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं करून देऊ. हे सगळ्या फालतू गोष्टी आहेत. माझं ह्याच्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही कायदेशीर काही लिखित ड्राफ्ट द्या. एक खासदार आणि आमदाराचं मेन रोल काय असतो की जनता त्यांना निवडून का देते? कारण जनताला ॲज अ खासदार आणि आमदार तुम्ही एक ड्राफ्ट करण्याची तुमची कॅपेबिलिटी आहे आणि त्या ड्राफ्टच्या मार्फत तुम्ही लोकांचं समस्या समाधान करू शकता. ॲक्च्युअल हे खासदार आणि आमदार असतात आणि ते संसदेमध्ये, लोकसभेमध्ये जाऊन तिथे ते ड्राफ्टिंग केले पाहिजे. ड्राफ्ट असे बनवले पाहिजे, कायदे असे बनवले पाहिजे की जे समस्या आहे ते समाधान करण्यासाठी जे प्रोसिजर असली पाहिजे ते प्रॉपर प्रोसिजर असली पाहिजे, जेणेकरून समाजातला प्रत्येक घटकाला त्याचा फायदा झाला पाहिजे. तो वंचित समाजातला जो काही मागासलेला माणूस असू दे किंवा टॉप लेवलचा श्रीमंत का माणूस असू दे, दोघांमध्ये पण भेदभाव न करता अशा प्रकारची तुम्ही ते कायदा मांडले पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही प्रोसिजर आणली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांचा समभावपणे, समानतेने सगळ्यांचा वृद्धी झाली पाहिजे. सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे आणि निष्पक्ष आणि जलद पण न्याय भेटला पाहिजे. माझ्याकडे असे खूप लोक येतात की मला म्हणतात की मी कोर्टामध्ये गेले, तिथल्या लोकांनी मला मागच्या 4 वर्षापासून उद्या या, परवा या, तारखा दिल्या. काही तर घटना मी अशी पण ऐकली की बाबा मी ज्या व्यक्तीशी लग्न केले त्याचा मला पुरावा देण्यासाठी त्यांनी मला 2 वर्ष लावले आणि त्यांनी त्याच्यासाठी मला मदत मागितली. तर हा एक वस्तुस्थिती आहे. तर या बाबतीत तुम्ही थोडा विचार करा आणि
पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर वोट वापसी पासबुक काय असतं, ज्युरी सिस्टम काय असतं, जनमतसंग्रह काय असतं, कसा आम्ही कायदा मांडला आहे, याच्यावर मी डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. तर हा व्हिडिओ फक्त तात्पुरता माझा एक इंट्रोडक्टरी समजून चाला. तर मी इलेक्शनला उभारणार आहे आणि इलेक्शनसाठी माझा मेन मुद्दा असेल की लोकांना माझी म्हणजे सध्याच्या पुणे लोकसभा किंवा विधानसभा ज्या काही क्षेत्रातनं मी उभारणार आहे त्या लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की मी तुम्हाला अधिकारिक एक शक्ती देण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठला भ्रष्टाचारी, कुठला फसवणूक करणारा जो कोणी अधिकारी असेल किंवा मंत्री असेल तो तुमचं शोषण करणार नाही. त्याच्याविरुद्ध तुम्ही कधीही त्याला आवाज त्याच्याविरुद्ध तुम्ही कधी पण आम्ही प्रस्तावित केलेल्या कायद्यांचा उपयोग करून तुम्ही त्याला कधी पण बदलू शकता. एवढी ताकद देण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभारलो आहे. तर माझं समर्थन करण्यासाठी मी तुमच्यामध्ये येणार आहे. काही दिवसामध्ये पॅम्पलेट वाटणं, प्रचार करण्यासाठी मी एकटा येणार आहे. माझ्यासोबत कोणी नाही आहे आणि माझ्यासोबत कोणी कार्यकर्ते पण नसणार आहे आणि मला त्यांना त्रास देण्याची माझी इच्छा पण नाही आहे. कारण मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी स्वतः सेल्फ स्टडीवर जास्त भर देतो. पण निवडणूक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जनाधिकार किंवा तुमच्या मागे किती लोकांचाच पाठिंबा आहे हा खूप मॅटर करतो. पण मला या राजकारणामध्ये आता इथून पुढे जे काही घटना होतील ह्याच्यामध्ये मला असं दाखवून द्यायचं की एकटा उभारणारा खासदारचा उमेदवार किंवा आमदारकीचा उमेदवार एकटा काय काय करू शकतो हे मला त्या लोकसभेतील जनतेला दाखवून द्यायचं आहे. तर या संदर्भातच माझा हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि बाकीच्या लोकांना समजावून सांगा. बाकीच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. त्यांना सांगा की ही वोट वापसी पासबुक, ज्युरी सिस्टम, जनमत संग्रह आणि पब्लिकमध्ये नार्को टेस्ट करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं की तुम्हाला वाटलं की एखादा जो काही अधिकारी आहे तो चांगलं काम करत नाही आहे आणि त्याने काही घोटाळाबाजी केलेला आहे, तर त्या संदर्भात त्याला आपण पब्लिकमध्ये नार्को टेस्ट करून काढू शकतो माहिती. एखाद्याने रेप केलं आहे, त्याचा काही पुरावा नाही आहे. एखाद्याने मर्डर केलं आहे, त्याचा काही पुरावा नाही आहे. अशा केसेसमध्ये नार्को टेस्ट सगळ्यात भारी काम करतं, बरोबर. तर माझं म्हणणं असंच आहे की आम्ही असे काही कायदे मांडलेले आहेत, त्या कायद्यांचा तुम्ही अभ्यास करा. त्या कायद्यांचा अभ्यास करून तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तुम्ही ते आम्हाला विचारा. आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी आम्ही कमीत कमी ह्याचे मीटिंग घेतो या संदर्भात. तर त्या मीटिंगबद्दल तुम्ही जुडा. ते जुडल्यानंतर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असेल ते आम्ही पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा आणि न चुकता दर महिन्याच्या 5 तारखेला आदेशपत्र भेजण्याचं तुम्ही थोडं मनावर घ्या. आदेशपत्र पाठवणं किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे, सध्याच्या काळामध्ये पण किती कारगर ठरतं ह्याचा पूर्ण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आढावा देईन. प्रॉपर तुम्हाला मी गाईड करेल याचं का केलं पाहिजे आणि का नाही केलं पाहिजे. ठीक आहे. तर सध्या आता मी व्हिडिओ संपवून तुम्हाला आता एवढंच मी या व्हिडिओमध्ये सांगू शकतो की वोट वापसी पासबुक, ज्युरी सिस्टम आणि जे काही मी प्रसारित केलेलं कायद्यांचा जो लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही ते वाचा. त्याबद्दल तुमचा काही प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर, फेसबुकचा ग्रुपचं लिंक आणि फेसबुकचा माझा प्रोफाईल ID हे तिन्ही मी शेअर करून ठेवेन. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.